आणि आता तितकीच महत्त्वाची आणि तितकीच धक्कादायक बातमी पुण्यातून। महिला पेशंटचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ काढण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। त्यामुळे महिला या रुग्णालयात सुद्धा सुरक्षित नसल्याचं आता समोर आलंय। पाहूयात या संदर्भातला एक खास रिपोर्ट। दवाखान्यातील चेंजिंग रूम मध्ये कपडे बदलताय। महिलांसाठी आता हॉस्पिटलही सुरक्षित नाहीत। जहांगीर हॉस्पिटल मधील खळबळजनक प्रकार। पुण्यातील प्रसिद्ध असणाऱ्या जहांगीर हॉस्पिटल मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला। हॉस्पिटल मध्ये एमआरआय काढण्यासाठी आलेल्या महिला पेशंटचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ छुप्या कॅमेऱ्याने काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी वॉर्डबॉयला अटक केली। या प्रकारामुळे आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे। पीडित महिलेच्या पतीने दाखल केलेल्या तक्रारीवरून लंकेश उतेकर या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। पीडित महिला जहांगीर हॉस्पिटलमध्ये एमआरआय करण्यासाठी आली होती, तेव्हा हॉस्पिटलच्या चेंजिंग रूम मध्ये हा प्रकार घडला। चेंजिंग रूम मध्ये कुणीतरी मोबाईल सुरू ठेवून चित्रीकरण करत असल्याचं या महिलेच्या लक्षात आल्यानंतर या महिलेनं या संदर्भातली माहिती आपल्या पतीला दिली। त्यानंतर पीडित महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून लंकेश उतेकरच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला। एमआरआय स्कॅनिंग करता एमआरआय सेंटरची तिथे ग्राउंड फ्लोअरला गेली होती। त्यावेळी त्यांना एमआरआय करण्यापूर्वी कपडे बदलण्याकरता सांगितलं, म्हणजे चेंजिंग रूम मध्ये गेली। त्यावेळी तिथले अगोदरच वॉर्ड बॉयनं त्याचा स्वतःचा मोबाईल अशा पद्धतीने ठेवला होता की जेणेकरून ते कपडे बदलत असताना चित्रीकरण होऊ शकेल। भारतीय दंड संहिता कलम 354 क नुसार गुन्हा दाखल केला। मात्र लंकेश हा वॉर्डबॉय नसून तो हाऊसकीपिंग मधील कंत्राटी कर्मचारी आहे। आम्ही त्याच्या विरोधात कठोर कारवाई केली आहे, असं जहांगीर हॉस्पिटलच्या वतीनं ईमेलच्या माध्यमातून सांगण्यात आलं। घडलेल्या प्रकारानंतर सुरुवातीला हॉस्पिटल प्रशासन मात्र तितकंसं गंभीरतेने हे प्रकरण घेत नव्हतं। मात्र ज्यावेळी कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाचे मात्र धाबे दणाणलेत। त्यानंतर त्यांनी सारवासारव करण्याचाही प्रयत्न केला। मात्र या सर्व प्रकारानंतर पुणेकरांसह हॉस्पिटल प्रशासनामध्ये सध्या चिंता व्यक्त केली जात आहे। कॅमेरामन तुषारसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।